संपादकीय. वारी आणि वारकरी एक अद्भुत रसायन. या रसायनाबद्दल एवढ्या विद्वान आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी लिहिलंय की त्याबद्दल मी पामर आणखीन काय लिहिणार. विठ्ठलवारी आनंद यात्रा या कॉफी टेबल पुस्तकाची कल्पना जेव्हा माझ्यासमोर आली तेव्हा मात्र या रसायनाने माझ्यावरही गारूड केलं आणि मी सहजपणे या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी घेतली. मला माहीत होतं हे शिवधनुष्य आहे, पण एकदा जबाबदारी स्वीकारली की मागे वळून पाहणे नाही. भक्तिपंथाने देवाला माणसात आणले आणि माणसालाही देवत्व दिले. या वेगळ्या पैलूने संपूर्ण वारकरी पंथाला कवेत घेतलं आहे. देव हा प्रथम सखा आणि मग देव, तर भक्त म्हणजेच वारकरी हा प्रथम देव आणि मग सखा. या अद्भुत समन्वयाला आपण वारीत पाहतो. त्यामुळेच वारकरी एकमेकाला भेटले की प्रथम माऊली म्हणून चरण वंदना करतात आणि नंतर एकमेकांची गळाभेट घेतात. इथे प्रत्येक वारकरी माऊली म्हणजे विठ्ठल आहे आणि त्यामुळेच माणसाला देवत्व देणारी आणि देवाला मानवत्व देणारी ही वारी म्हणूनच अद्भुत, अगम्य आणि तेवढीच आपलीशी वाटणारी आहे. वारीतला प्रत्येक वारकरी हा खरंच का फक्त विठ्ठल भेटीसाठीच येतो? हा एक प्रश्नच आहे, ज्याबद्दल प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. पण याबद्दलच्या एका घटनेचा उल्लेख मात्र मला इथे करावासा वाटतो. एकदा एक वारकरी खांद्यावर वारीची पताका घेऊन भर उन्हातून पंढरपूरच्या वाटेने चालला होता. त्याला असं एकटंच चालत जाताना बघून आपल्या BMW गाडीतून प्रवास करणाऱ्या एका श्रीमंत माणसाने त्याच्याजवळ आपली गाडी थांबवून त्याची चौकशी केली आणि "मी त्याच वाटेने जातोय, तुम्हाला सोडतो" असं म्हणून त्याने त्या वारकऱ्याला गाडीत घेतलं. वारकरी गाडीत बसला आणि गाडी निघाली. बोलता बोलता त्या माणसाने वारकऱ्याला विचारलं, "विठ्ठल तर प्रत्येक माणसात चराचरात आहे, कणाकणात आहे, मग तुम्हाला पंढरपूरला जायची गरज काय? देव तुम्हाला तुमच्या घरात, आजूबाजूला कुठेही भेटेल." त्याच्या या वक्तव्यावर वारकरी फक्त हसला. त्याने काही उत्तर दिलं नाही. प्रवास सुरूच होता. इतक्यात गाडीवाल्याच्या लक्षात आलं की गाडीच्या चाकातील हवा कमी आहे आणि हवा भरल्याशिवाय गाडी व्यवस्थित चालणार नाही. म्हणून त्याने एका पेट्रोल पंपापाशी गाडी थांबवली आणि टायरमध्ये व्यवस्थित हवा भरून घेतली. पंढरपूरच्या रस्त्यावर वारकऱ्याला सोडताना वारकऱ्याने गाडीवाल्याला प्रश्न केला, "साहेब, एक प्रश्न विचारू?" "साहेब, हवा तर सर्वत्र आहे, मग तुम्ही तुमच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरून घेण्यासाठी हवा भरण्याच्या स्टेशनवर का थांबलात?" गाडीवाला म्हणाला, "अहो, हवा सर्वत्र असली तरी टायरमध्ये ती एका वेगळ्या प्रेशरने भरावी लागते आणि ते काम हा हवेचा प्रेशर पॉइंटच करतो." गाडीवाल्याच्या या उत्तरावर वारकरी पुन्हा हसला आणि म्हणाला, "पंढरपूर आमचा हवेचा प्रेशर पॉइंट आहे." गाडीवाला अवाक आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने. वारी आणि वारकरी दोघेही अगदी भक्तिभावाने आणि एका वेगळ्या धुंदीत पंढरपुरात आपला प्रेशर पॉइंट भरून घेतात आणि मग आपलं जीवन आणि जगणं या एका वेगळ्या अनुभूतीत जगतात. वारी आणि वारकऱ्यांची ही अद्भुतता, हे वेगळेपण आणि एक वेगळी अनुभूती आणि अनुभव म्हणजेच हे कॉफी टेबल बुक, विठ्ठलवारी आनंद यात्रा. या दिंडीचे वारकरी म्हणजेच आमचे लेखक, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, कामगार, संवाद सहाय्यक, अर्थकार यांनी एकत्र येऊन या वारीची सांगता केलीये आणि त्यामुळेच एका दस्तऐवजाच्या स्वरूपात ही निर्मिती, वास्तुरहस्य प्रकाशन आपणा सर्व सुजाण वाचक, श्रवणकर्ता आणि रसिकांच्या समोर एका देखण्या रूपात प्रस्तुत करत आहे. हा एक सामूहिक किंवा सांघिक प्रयत्न आहे जो विठ्ठल माऊलीच्या आशीर्वादाने आपल्या समोर येत आहे. आपले प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद मिळाले की ही वारी सुफळ संपूर्ण होईल याचा विश्वास आहे. म्हणूनच हे धाडस आम्ही केलं. या कॉफी टेबलमध्ये जे जे काही चांगले, उत्कृष्ट, देखणे आहे ते सर्व विठ्ठल माऊली व इतर सांघिक प्रयत्नांचे आहे आणि यात जर काही चुका किंवा कमतरता असेल तर ती मात्र मुख्य संपादक या नात्याने माझी असेल. सर्वांचे आभार व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा कपाळकरंटेपणा मी करणार नाही.
मला आपणा सर्वांच्या ऋणातच राहू दे. पण आपली प्रतिक्रिया, सूचना आणि प्रतिसाद यांची मात्र मी वाट बघेन. या कॉफी टेबल बुकच्या संपादनाची मुख्य जबाबदारी माझ्यावर विश्वासाने टाकणाऱ्या वास्तुरहस्य प्रकाशनाच्या श्री बबनराव पाटील व त्यांच्या टीमची मी अत्यंत आभारी आहे. लोभ आहेच, तो कायम राहावा हेच मागणे. आपली डॉक्टर सुलभा कोरे.